ही स्टोरी प्रत्येक त्या मुलासाठी आहे जो आईबाबांना पैसे देतो पण वेळ नाही देत. एका मोठ्या शहरात अमित आपल्या आलिशान फ्लॅटमध्ये लॅपटॉपवर काम करत असतो. अचानक त्याच्या मोबाईलवर गावाहून बाबांचा फोन येतो. अमित फोन उचलतो पण न बोलता फक्त ऐकून घेतो. पलीकडून बाबा म्हणतात, अरे अमित, यंदा तरी दिवाळीला येशील का? तुझी आई रोज तुझी वाट बघतीये. अमित कसलीही प्रतिक्रिया न देता फोन कट करतो आणि बाबांच्या खात्यात 50,000 रुपये ट्रान्स्फर करून देतो. त्याला वाटतं पैसे पाठवले की जबाबदारी संपली. काही दिवसांनी अमितला त्याच्या ऑफिसच्या कामानिमित्त एका अनाथ आश्रमात जावं लागतं. तिथे गेल्यावर त्याला एक वृद्ध गृहस्थ दिसतात जे एकटक गेटकडे बघत असतात. अमित त्यांना विचारतो की तुम्ही कोणाची वाट बघताय? तेव्हा ते गृहस्थ शांतपणे म्हणतात, माझा मुलगा खूप मोठा झालाय. तो शहरात राहतो, दर महिन्याला पैसे पाठवतो, पण ते पैसे खर्च करायला माणूसच सोबत नाहीये. या पैशांचं मी काय करू? मला फक्त त्याच्यासोबत थोडा वेळ घालवायचा आहे. हे ऐकून अमितच्या काळजात चर्र होतं. त्याला लगेच आपल्या आईबाबांची आठवण येते. तो घरी येतो आणि मोबाईलवर आपल्या घराचा CCTV कॅमेरा चेक करतो. कॅमेऱ्यात त्याला दिसतं की रात्रीचे 2 वाजलेत तरी आई दारात बसून रडत आहे आणि बाबा हातातील पैशांचं पाकिट बाजूला ठेवून अमितच्या बालपणीचा फोटो कुरवाळत आहेत. आई बाबांना विचारतेय, त्याला पैसे पाठवायला वेळ आहे, मग 2 मिनिटं बोलायला वेळ का नाही? अमितला आपली चूक उमजते. करिअरच्या शर्यतीत तो इतका पुढे निघून गेला होता की मागे त्याची आपली माणसं सुटली होती. तो त्याच क्षणी गाडी काढतो आणि रातोरात प्रवास करून गावी पोहोचतो. सकाळी जेव्हा आई दार उघडते तेव्हा समोर अमितला बघून तिच्या डोळ्यात आनंदाश्रू येतात. अमित आईबाबांना मिठी मारतो आणि ठरवतो की आता करिअरसोबतच आपल्या माणसांनाही पुरेसा वेळ द्यायचा. आईवडिलांना तुमच्या पैशांची नाही, तुमच्या प्रेमाची आणि वेळेची गरज असते. त्यांना विसरू नका. जर तुमचे आईबाबा तुमच्यासाठी खास असतील तर आजच त्यांना एक फोन करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.